तुम्हाला खरंच वजन कमी करायचंय की फक्त तुम्हाला वाटतं, फील होतं की करायचंय? कारण इच्छा आणि कृती यामध्ये खूप मोठा फरक असतो आणि हा फरक समजला नाही तर आयुष्यभर प्रयत्न करूनही परिणाम मिळत नाही. गेल्या अनेक वर्षात हजारो लोकांशी काम करताना एक गोष्ट खूप स्पष्ट झाली आहे. वजन न कमी होणं हा आहारचा प्रश्न नाही, व्यायामचा प्रश्न नाही. तो तुमच्या सवयींच्या नमुन्याचा, पॅटर्नचा प्रश्न आहे. तुमच्या विचारांचा, तुमच्या निर्णयांचा आणि तुमच्या रोजच्या कृतींचा पॅटर्न. आता पुढचे काही मिनिटे तुम्ही फक्त शांतपणे ऐका आणि स्वतःला विचारा, मी यात कुठे येतो? पहिला प्रकार, प्रोकॅस्टिनेटर, काम पुढे ढकलणारे. हे लोक रात्री खूप मोटिवेटेड असतात, प्लॅन बनवतात, उद्यापासून सुरू करेन असा निर्णय घेतात, पण सकाळी अलार्म वाजतो तेव्हा डिटर्मिनेशन नाही, स्नूज जिंकतो आणि तो उद्या कधीच येत नाही. दुसरा प्रकार, एक्सक्यूज मेकर, सबबी देणारे. यांच्याकडे कारणांचा कधीही न संपणारा साठा असतो. आज वेळ नाही, उद्या स्ट्रेस आहे, परवा मूड नाही. प्रत्येक दिवशी नवीन कारण तयार असतं, पण ॲक्शन सुरू करण्यासाठी एकही कारण नसतं. तिसरा प्रकार, हेल्दी ओव्हर ईटर, पौष्टिक खाऊनही जास्त खाणारे. हे लोक चुकीचं खात नाहीत, पण किती खातात याचा विचार करत नाहीत. ड्राय फ्रूट्स, ज्यूस, हेल्दी फूड सगळं घेतात, पण एक्सेस झालं की ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं. चौथा प्रकार, ब्लेमर, दोष देणारे. हे लोक मेटाबॉलिझम, जेनेटिक्स यांना दोष देतात. माझं शरीर असंच आहे असं मानतात, पण स्वतःच्या हॅबिट्स बदलण्याचा विचार करत नाहीत आणि त्यामुळे वर्षानुवर्ष काहीच बदल होत नाही. पाचवा प्रकार, नो एट ऑल, सगळं माहीत असलेले. यांना नॉलेज खूप असतं. डाएट काय आहे, एक्सरसाइज काय आहे, सगळं माहिती असतं, पण इम्प्लिमेंटेशन नसतं, म्हणून नॉलेज असूनही रिझल्ट मिळत नाही. सहावा प्रकार, वीकेंड डिस्ट्रॉयर, वीकेंडला सगळं बिघडवणारे. हे लोक 5 दिवस डिसिप्लिन ठेवतात, पण वीकेंड आला की कंट्रोल सुटतो. जंक फूड, पार्टी, ओव्हर ईटिंग आणि 2 दिवसात सगळं डॅमेज होतं. सातवा प्रकार, परफेक्शनिस्ट, परफेक्शनच्या मागे लागणारे. हे लोक परफेक्ट करायचा प्रयत्न करतात, पण एक छोटी चूक झाली की सगळं सोडून देतात. स्मॉल मिस्टेकला फुल फेलियर बनवतात आणि प्रोग्रेस थांबते. आठवा प्रकार, डिफीटेड माइंड, आधीच हरलेले. पूर्वी प्रयत्न केलेले असतात, पण रिझल्ट नाही मिळाल्यामुळे कॉन्फिडन्स जातो. आता स्वतःवर विश्वास राहत नाही आणि प्रयत्न करणंच बंद करतात. नववा प्रकार, स्टार्वेशन डाएटर, उपाशी राहणारे. हे लोक जेवण कमी करतात, मील स्किप करतात, पण बॉडी सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते आणि फॅट जाळण्याऐवजी फॅट साठवते. 10वा प्रकार, फिअर बेस्ड स्टार्टर, भीतीमुळे सुरू करणारे. कोणी आजारी पडला की मोटिवेशन येतं, काही दिवस चालतं, पण भीती कमी झाली की सवयी परत येतात आणि सायकल पुन्हा रिपीट होते. 11वा प्रकार, स्लीप इग्नोरर, झोपेकडे दुर्लक्ष करणारे. रात्री उशिरा झोपतात, स्लीप पूर्ण होत नाही, हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात आणि फॅट लॉस थांबतो. 12वा प्रकार, ट्रेंड चेझर, नवीन ट्रेंडच्या मागे धावणारे. आज केटो, उद्या डिटॉक्स, परवा इंटरमिटंट फास्टिंग, कंटिन्युइटी नसते, म्हणून रिझल्ट मिळत नाही. 13वा प्रकार, हाफ एफर्ट पर्सन, अर्धवट प्रयत्न करणारे. रूल्स अर्धे पाळतात, एफर्ट अर्धा देतात, पण रिझल्ट फुल अपेक्षित ठेवतात आणि शेवटी निराश होतात. 14वा प्रकार, थिंकर, फक्त विचार करणारे. मी विचार करतो असं म्हणतात, डिसिजन पोस्टपोन करतात, महिने जातात, पण सुरुवात होत नाही. 15वा प्रकार, रिॲलिटी अवॉइडर, वास्तव टाळणारे. प्रॉब्लेम माहीत असतो पण ॲक्सेप्ट करत नाहीत, डिसिप्लिनपासून पळतात आणि त्यामुळे चेंज होत नाही. 16वा प्रकार, इमोशनल ईटर, भावनांवर खाणारे. स्ट्रेस आला की खाणं, सॅड वाटलं की गोड खाणं, इमोशनवर कंट्रोल नसतो आणि वेट वाढत जातं. 17वा प्रकार, सेल्फ क्रिटिक, स्वतःवर टीका करणारे. स्वतःला नावं ठेवतात, कॉन्फिडन्स कमी करतात, मिरर टाळतात आणि स्वतःचं नुकसान करतात. 18वा प्रकार, आयडेंटिटी ट्रॅप, ओळखीत अडकलेले. मी असाच आहे असं मानतात, चेंजची भीती वाटते आणि त्यामुळे ते स्वतःलाच सॅबोटॅज करतात. 19वा प्रकार, सोशल ईटर, समाजामुळे खाणारे. लोकांनी सांगितलं म्हणून खातात, नाही म्हणता येत नाही आणि डाएट मोडतो. 20वा प्रकार, लिक्विड कॅलरी इग्नोरर, द्रवरूप कॅलरी दुर्लक्षित करणारे.
चहा, कॉफी, ज्यूस घेतात पण काउंट करत नाहीत. हिडन कॅलरीज वाढत जातात आणि वेट वाढतो. 21वा प्रकार, स्केल ऑब्सेस्ड, वजन काट्यावर अडकलेले. दररोज वजन बघतात, थोडा बदल झाला की निराश होतात, प्रोग्रेस दिसत नाही आणि मोटिवेशन कमी होतं. 22वा प्रकार, शॉर्टकट सीकर, एफर्ट नको असतो, मॅजिक हवं असतं, पण रिअल रिझल्टसाठी सिस्टम लागतो. 23वा प्रकार, प्लॅनर ओनली, फक्त प्लॅनिंग करणारे. प्लॅन परफेक्ट असतो पण एक्झिक्युशन नसतं, ॲक्शन होत नाही आणि काहीच बदलत नाही. 24वा प्रकार, रिवॉर्ड ईटर, बक्षीस म्हणून खाणारे. एक्सरसाइज केलं म्हणून जंक खातात, एफर्ट कॅन्सल करतात आणि प्रोग्रेस थांबतो. 25वा प्रकार, शॉर्ट इन्फो सीकर, थोडक्यात माहिती मागणारे. डीप समजून घ्यायचं नाही, शॉर्टकट हवा असतो, पण त्यामुळे रिझल्ट मिळत नाही. 26वा प्रकार, प्राइस थिंकर, फक्त किंमत पाहणारे. व्हॅल्यू समजत नाही, चीप डिसिजन घेतात आणि लाँग टर्म नुकसान करतात. 27वा प्रकार, बिझी एक्सक्यूजर, व्यस्ततेचा बहाणा करणारे. वेळ नाही असं म्हणतात पण हेल्थसाठी वेळ काढत नाहीत आणि प्रॉब्लेम वाढत जातो. 28वा प्रकार, लो एनर्जी पर्सन, ऊर्जा कमी असलेले. नेहमी थकवा वाटतो, ॲक्शन होत नाही आणि इनॅक्टिव्हिटीमुळे एनर्जी अजून कमी होते. 29वा प्रकार, कन्सिस्टन्सी ब्रेकर, सातत्य नसलेले. 2-3 दिवस परफेक्ट करतात मग ब्रेक घेतात आणि सायकल पुन्हा रिपीट होते. 30वा प्रकार, इन्स्टंट रिझल्ट सीकर, लवकर परिणाम हवे असलेले. पेशन्स नसतो, लवकर रिझल्ट नाही दिसला की सोडून देतात आणि जर्नी अर्धवट राहते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही यातल्या किती प्रकारात आहात? जर तुम्ही यात आहात तर समस्या तुमच्यात नाही, समस्या तुमच्या पॅटर्नमध्ये आहे. आणि योग्य सिस्टम, पद्धती मिळाली तर हे सगळं बदलू शकतं. इझी वे वेट लॉसमध्ये आम्ही फक्त डाएट देत नाही, आम्ही तुमचा पॅटर्न बदलतो, मेटाबॉलिझम रिपेअर करतो आणि शरीराला फॅट बर्न मोडमध्ये आणतो. जर तुम्हाला खरंच बदलायचं असेल तर कमेंट करा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात किंवा DM करा स्टार्ट.